मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना या किल्ल्याचं मार्गदर्शन करतो। पहिल्यांदा तुम्ही रायगड पाहिला असेल नसेल, प्रत्यक्ष दाखवणार आहे बघा। कारण या गडाला जी समुद्र सपाटीपासून उंची लाभले, समुद्र पातळीपासून 2851 फूट, पायथ्यापासून जिथे तुम्ही रोपवेत बसलात, गडाच्या माथ्यावर आलात, याची हाईट 1375 फुटाची। किती मिनिटात आलात? 4 मिनिटात रोपवेने आलात। ही रायगडाची मागची बाजू, रायगडाच्या समोरच्या बाजूला पायऱ्या आहेत। तुम्ही कधी पायी चढून आलात का? 2360 पायऱ्या किल्ल्यावर चढून यायला 2360। किल्ल्याचा वरचा परिसर 100 एकरात आहे। 100 एकर या किल्ल्यावर फिरायचं म्हटलं तर अख्खा दिवस कमी पडतो, एवढा मोठा किल्ला आहे बघा। या गडाच्या अवतीभोवती उंच पसरले त्या रांगा सह्याद्री पर्वत, त्याला कुठलीही त्यातली सह्याद्रीची पर्वत रांग या गडाच्या कड्याला जॉईन नाहीये, स्वतंत्र किल्ला आहे। या गडाचं पहिलं जुनं नाव होतं रायरीचा किल्ला। जसं प्रतापगडाला भोरप्या म्हणायचे, राजगडाला मुरुंबदेव म्हणायचे, तोरण्याला प्रचंडगड म्हणायचे, तसंच याला रायरी होतं नाव। शिवाजी महाराजांनी 1656 साली मोऱ्यांकडनं घेतला, जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला 1656 साली जिंकून घेतला आणि मग स्वराज्याची राजधानी म्हणून येथे नेमणूक केली। ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर। त्यांची पायरी कुठे? ती जगदीश्वरावरती आहे। 14 वर्षे लागली किल्ला बांधायला। 350 इमारती, 84 टाक्यां, गडावर 11 तळी बांधली। तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेने 5 मिनिटात आलात, इतिहासाला प्रश्न आहे, हा जो किल्ला बांधायला वापरलेली दगड ही आणली कुठून? गडाच्या खालून आणली का वर? इथेच काढली। कारण गडावर विहिरी, तलाव, टाक्या खोदल्या आणि त्याच्या मधून निघाला दगड, त्याचा वापर इथे किल्ला बांधायला केला। बांधकामात वापरले चुना, गुळ आणि शिस। आज एखाद्या इंजिनियराने एखादं घर उभं केलं, त्याची तो गॅरंटी देतो का बांधलेलं घर किती वर्ष टिकेल? 400 वर्षापूर्वी ज्याने किल्ला बांधला त्याने याची गॅरंटी दिली की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य, तारे तळपतील तोपर्यंत रायगडाच्या वास्तू अबाधित राहतील, असा किल्ला बांधला त्यांनी बघा। आता ही किल्ल्याची मागची साईट आहे, ही पूर्व आणि ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर असा किल्ला आहे। तुम्ही त्या दरवाज्यातून एंट्री केली, याला पूर्वी मेना दरवाजा म्हणायचे। महाराजांच्या काळी महाराजांच्या राण्या मेन्यात बसून, मेना म्हणजे डोली, बसून सूर्यास्त पाहायला बाहेर जायचे। आज आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय, इतिहास ज्याने शोषण केलाय